नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यानिमित्त 20,000 कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून 6,000 कोटींच्या कामांचे भूमिपूजन केले आहे. कुंभमेळ्यापर्यंत ही सर्व कामे मिळून हा आकडा 25,000 कोटींपर्यंत पोहोचणार आहे. नाशिक शहराचे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करणाऱ्या या विकास कामांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पहिला प्रोजेक्ट आहे रामकालपथ. काळाराम मंदिर, पंचवटी आणि रामकुंड परिसरात रामकालपथ या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रकल्पांतर्गत अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल दरम्यान सुशोभीकरण केले जाणार आहे. या प्रोजेक्टमध्ये 3 किलोमीटरचा वॉकवे असेल. जंगल थीमचा वापर करून हा वॉकवे तयार केला जाईल. अहिल्यादेवी होळकर पूल, गांधी तलाव आणि रामकुंड परिसरात सौंदर्यीकरण केले जाईल, ज्यामध्ये घाटांचा विकास, प्रवेशद्वार, LED लाइटिंग, म्युरल्स, स्कल्पचर्स, दीपस्तंभ, लेझर शो आणि फाउंटन्सचा समावेश असेल. नाशिकच्या नागरिकांची दीर्घकाळापासूनची स्वच्छ गोदावरीची मागणी पूर्ण करण्यासाठी 5 नवीन STP प्लांट बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल. हे प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, बांधकाम प्रकल्प, उद्योग इत्यादींसाठी पुन्हा वापरले जाईल. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरात कोट्यावधी भाविक येणार असल्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या 11 STP प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. काही केंद्रांची यंत्रसामुग्री जुनी झाल्यामुळे तसेच क्षमतेपेक्षा जास्त भार पडल्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेची कार्यक्षमता कमी झाली आहे. या यंत्रसामग्रीचे नूतनीकरण, गाळ प्रक्रिया प्रणाली सुधारणा, वीज व पंपिंग व्यवस्थेचे अपडेटिंग तसेच ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम उभारण्यात येणार आहे. 47 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मुकणे धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कुंभमेळा दरम्यान नाशिकमधील नागरिकांना आणि भक्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. अमृत 2.0 पाणी पुरवठा नेटवर्क प्रकल्पामुळे पाण्याची गळती 47% 20% कमी होईल. कुंभमेळ्यादरम्यान साधुग्राममध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी 2 दशलक्ष लिटरचे 2 नवीन जलकुंभ उभारणे तसेच 220 किलोमीटरचे नवीन पाईपलाईन टाकणे आणि प्रायोगिक तत्वावर 24/7 पाणी पुरवठा सुनिश्चित केला जाईल. कुंभमेळ्यात शहरात येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी स्मार्ट व हायटेक पद्धतीचे CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. नाशिक शहरात 3,011 CCTV कॅमेरे तर त्र्यंबकेश्वरमध्ये 1,000 CCTV बसवले जातील. शहरातील प्रमुख घाट परिसर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर रोड, गंगापूर रोड, सिटी सेंटर मॉल परिसर, CBS अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहे. तसेच सर्व्हिलन्ससाठी ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर केला जाईल. हे कॅमेरे मनपाच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि 4 ऑपरेशनल सेंटरबरोबर थेट जोडले जाणार आहे. नाशिक शहरात 230 किलोमीटरचे ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारले जात आहे. त्यासाठी सुमारे 348 कोटींचा निधी अपेक्षित आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामकरिता 283 एकर जमीन कायमस्वरूपी संपादित केली जाणार आहे. सध्या साधुग्रामसाठी 377 एकर जागा निश्चित असून त्यापैकी 94 एकर जमीन आधीच संपादित झाली आहे. याशिवाय तात्पुरत्या सुविधांसाठी सुमारे 775 एकर जमीन भाडेतत्वावर घेण्याची ही योजना आहे. एकूण 1152 एकर जागेवर साधुग्राम उभारला जाईल. नाशिक तपोवन परिसरात ही जमीन संपादित केली जात आहे. साधुग्राम हे कुंभमेळ्या दरम्यान साधू संतांच्या निवासासाठी पारंपरिक ठिकाण आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आगामी कुंभमेळ्याच्या गरजा लक्षात घेऊन साधुग्रामसाठी जमीन संपादित करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांची भरीव रक्कम मंजूर केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आडगाव येथे इलेक्ट्रिक बस डेपोचे उद्घाटन करण्यात आले आहे. 2 एकर जागेत बसकरिता स्वतंत्र डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नाशिक महानगरपालिकेला PM बस योजनेअंतर्गत 100 इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 बस नाशिकला मिळणार आहेत. सिंहस्थापर्यंत शहरात 100 बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. कुंभमेळ्यात नाशिकला येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसह भाविकांची सोय व्हावी यासाठी ओझर विमानतळावर आणखीन एका टर्मिनलची उभारणी करण्यात येणार असून सध्या असलेल्या टर्मिनलच्या शेजारी तसेच दुसरे टर्मिनल उभारून 1,000 प्रवाशांची एकाच वेळी सोय केली जाईल. तसेच
जुन्या टर्मिनलमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता त्यात सिंहस्थ दुप्पट वाढवण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून येणाऱ्या विमानांकरिता एक आणि जाणाऱ्या विमानांकरिता एक असे 2 टर्मिनल उभारले जातील. HALने या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली असून त्यासाठी 470 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नाशिक महानगरपालिका 65.80 कोटी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी नवीन पूल बांधणार आहे. ज्यामध्ये तपोवन STP येथे गोदावरी नदीवर पूल बांधणे, लक्ष्मीनारायण मंदिरालगत समांतर पूल बांधणे, संत गाडगे महाराज पुलाचे डाऊन रॅम्पचे बांधकाम करणे, नाशिक रोड विभागात वडनेर दुमाला इथे सध्या अस्तित्वात असलेल्या पुलालगत समांतर पूल बांधणे तसेच मिलिंदनगर इथे नंदिनी नदीवर पूल बांधणे या कामांचा समावेश आहे. या पुलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सिंहस्थ काळात दररोज किमान 900 ते 1100 टनांपर्यंत कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियोजन केले असून स्वच्छतेसाठी 24 तास कार्यरत राहणारे कचरा संकलन पथक, अतिरिक्त डंपर, JCB, कचरा गाड्यांची उपलब्धता, मोबाईल डस्टबिन्स, टेम्पररी कलेक्शन सेंटर्स, नदीकिनारी आणि घाट परिसरात सॉलिड वेस्ट कंट्रोल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. तसेच कायम सफाई कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त तब्बल 8,964 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पर्वणी काळात पंचवटीतील रामकुंडावर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पर्यायी घाटांची निर्मिती केली जाणार आहे. पाटबंधारे विभागाकडून 4 नवीन घाट बांधले जाणार आहेत. त्यामध्ये सोमेश्वर ते नवशा गणपती 4 किलोमीटर, नवशा गणपती ते कपिला संगम 8.7 किलोमीटर, तसेच आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठ तसेच दसक व नांदूर येथे नदी घाटाचा विकास व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथेही 178 कोटी रुपये खर्च करून नवीन घाट बांधण्यात येणार आहे. घाट निर्मिती केली जात असताना त्या घाटांपर्यंत भाविकांना जाता यावे यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून घाटांपर्यंत रस्ते तयार करण्यात येणार आहेत. तसेच पार्किंगची व्यवस्था सुद्धा केली जाईल. सिंहस्थानिमित्त अंतर्गत वाहतुकीसाठी बस स्थानकांवर देखील आवश्यक सोयीसुविधा विकसित केल्या जातील. त्यानुसार त्र्यंबकेश्वर जव्हार फाटा बस स्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे आणि विश्रांतीगृह बांधणे, महामार्ग बस स्थानकाचे नूतनीकरण करणे आणि विश्रांतीगृह बांधणे, विभागीय कार्यालय येथे बैठक कक्ष बांधणे, नाशिक रोड बस स्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे आणि वॉशिंग रॅम्प बांधणे, वणी बस स्थानकाचे नूतनीकरण करणे आणि वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे, निवाणी बस स्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे आणि वॉशिंग रॅम्प बांधणे, विभागीय कार्यशाळेचे नूतनीकरण करणे व छताचे पत्रे बदलणे या कामांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. कुंभमेळा परिसराच्या क्षेत्रातील 5 महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाईल. यामध्ये नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या स्थानकांचा समावेश आहे. या सर्व रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे, ज्यासाठी 1011 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नाशिक रोड येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 दोन्ही बाजूने विकसित केला जाईल. होल्डिंग एरिया म्हणून गुड शेडचा वापर प्रस्तावित आहे. तसेच 12 मीटर रुंदीचा 1 फुटवर ब्रिज बांधला जाईल. देवळाली इथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधले जातील आणि 6 मीटर रुंदीचे 2 फुटवर ब्रिज बांधले जातील. ओढा इथे लूप लाईनसह 1 प्लॅटफॉर्म विकसित केला जाईल आणि 4 फुटवर ब्रिज बांधले जातील. खेरवाडी इथे 1 नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे, तसेच 2 फुटवर ब्रिज बांधले जातील. कसबे सुकणे येथे प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे, तसेच 2 फुटवर ब्रिज बांधले जातील. सदर कामांव्यतिरिक्त सर्व रेल्वे स्टेशन्सवर विविध प्रवासी सुविधा विकसित केल्या जातील, ज्यामध्ये पाण्याच्या टाक्या, नवीन टॉयलेट्स यासह इतर सुविधांचाही समावेश आहे. ही सर्व कामे 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण केली जातील. 65 पैकी 33 कामांना आधीच मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 930 कोटी रुपयांच्या 21 रस्त्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका ते ITI सिग्नल रस्ता, ITI सिग्नल ते पिंपळगाव बहुला मनपा हद्दीपर्यंतचा रस्ता, अशोक स्तंभ ते जेहान सर्कल, जेहान सर्कल ते गंगापूर रोड गाव हद्दीपर्यंतचा रस्ता,
गंगापूर रोड बारदान फाटा ते सुला चौक त्र्यंबक रोडपर्यंतचा रस्ता, त्र्यंबक रोडवरील पपाया नर्सरी सिग्नल ते एक्सलो चौक अंबड रस्ता, तसेच एक्सलो चौक अंबड ते गरवारी चौक रस्ता, वडनेर गेट ते विहितगाव लॅम्प रोड रस्ता, विहितगाव लॅम्प रोड ते बिटको चौक ते दसक जेल रोड रस्ता, नांदूर पूल ते जत्रा हॉटेल रस्ता, लेखानगर NH3 ते कलानगर चौक ते वडाळा गाव रविशंकर रोड मार्गे विजय ममता चौक पुणे हायवेपर्यंतचा रस्ता, विजय ममता चौक ते टाकळेगाव संगमपूल रस्ता, संगमपूल ते मिरची हॉटेल चौक ते अमृतधाम चौक ते तारवाला नगर सिग्नल ते अभिनव भारत चौक मखमलाबाद रोडपर्यंतचा रस्ता, KTHM ब्रिज ते जुना गंगापूर नाका ते शरमपूर पोलीस चौकी ते मायको सर्कल ते चांडक सर्कल मार्गे महामार्ग बस स्टँडपर्यंतचा रस्ता, निमणी चौक ते मनपा हद्दीपर्यंतचा दिंडोरी रस्ता, पेठ रोड कालवा ते मेहरदाम पेठ रस्ता, पुणे रोड दत्त मंदिर सिग्नल ते सिन्नर फाट्यापर्यंतचा रस्ता, जनार्दन स्वामी मठ संभाजीनगर हायवे ते लक्ष्मीनारायण मंदिर ब्रिज ड्रीम सिटी चौक रस्ता, अमृत मिरवणूक मार्ग जाणारा व परतीचा, नवीन प्रस्तावित संगम घाटाकडे जाणारा रस्ता हे सर्व रस्ते पहिल्या टप्प्यात विकसित केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात नाशिक रोड मालधक्का रोड व रेल्वे स्टेशन जोड रस्ते विकसित करणे, नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सत्कार पॉईंटपर्यंतचा रस्ता विकसित करणे, मुंबई नाका ते त्र्यंबक नाका रोड विकसित करणे, चांसी पूल ते जहान सर्कल ते ABB सर्कल ते सिटी सेंटर मॉल पुलापर्यंतचा रस्ता विकसित करणे, सिटी सेंटर मॉल पूल ते इंदिरानगर अंडरपासपर्यंतचा रस्ता विकसित करणे, टाकळी STB सेंटर ते RTO ऑफिस पेठ रोड ते मखमलाबाद रोड रस्ता विकसित करणे, पिंपळगाव खांब फाटा ते वडनेर गेटपर्यंतचा रस्ता विकसित करणे, तसेच पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव ते पिंपळगाव खांबपर्यंतचा रस्ता विकसित करणे या रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. कुंभमेळ्यादरम्यान मुंबई, पुणे, पालघर, धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरात मार्गे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असेल. त्यामुळे या मार्गांचे विस्तारीकरण व सक्षमीकरण करून या सर्व महामार्गांना नाशिकमधील अंतर्गत रस्त्यांसोबत जोडले जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्वच रस्त्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार नाशिक त्र्यंबकेश्वर या 30 किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण व काँक्रिटीकरण, नाशिक दिंडोरी वणी रस्त्याचे चौपदरीकरण, घोटी पहिने जवाहर फाटा रस्त्याचे रुंदीकरण, द्वारका सर्कल सिन्नर समृद्धी महामार्ग इंटरचेंज IC21, नांदूर शिंगोटे रस्त्याचे सहापदरीकरण, तर नांदूर शिंगोटे लोणी कोलार रस्त्याचे चौपदरीकरण, नाशिक ते कसारा रस्त्याचे सहापदरीकरण, सावळी विहीर समृद्धी महामार्ग इंटरचेंज IC20 शनी शिंगणापूर फाटा रस्त्याचे सक्षमीकरण, नाशिक ते धुळे रस्त्याचे सहापदरीकरण, त्र्यंबकेश्वर जव्हार मनोर रस्त्याचे सक्षमीकरण, घोटी सिन्नर वावी शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण, शनी शिंगणापूर अहिल्यानगर खरवंडी फाटा रस्त्याचे सक्षमीकरण, पेठ हर्सूल त्र्यंबकेश्वर पहिने रस्त्याचे रुंदीकरण या रस्त्यांच्या विकास कामांचा समावेश आहे. नाशिकमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी 66 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून MSRDC ऐवजी MSIDC मार्फत हा प्रोजेक्ट तयार केला जाणार आहे. हा रिंग रोड तयार करण्यासाठी अंदाजे 8,000 कोटी रुपये खर्च येणार असून भूसंपादनाचा 3,660 कोटींचा खर्च राज्य सरकार सिंहस्थाच्या निधीतून करणार आहे. रस्ते बांधण्यासाठी 4,263 कोटींचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. या रिंग रोडचे काम साधारण मार्च ते जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या सर्व कामांव्यतिरिक्त अग्निशामक दल व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि रुग्णालये, नवीन हेलिपॅड्स तयार करणे अशी अनेक कामे कुंभमेळ्यानिमित्त केली जातील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.